वेलकम फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल केमिकल इंजिनिअरिंग नॉलेजमध्ये. आज आपण केमिकल इंजिनिअरिंग अंडरमधलं स्टायच्योमेट्री हा सब्जेक्ट बघणार आहोत. आणि स्टायच्योमेट्रीमधनं आपला जो पार्ट चालू आहे सध्या तो आहे मटेरियल बॅलन्स विदाऊट केमिकल रिॲक्शन. आपल्याला मटेरियल बॅलन्स करायचं आहे. मागच्या वेळेस आपण डिस्टिलेशनचा प्रॉब्लेम बघितला. यावेळेस आपण इव्हॉपरेशन सिस्टीम समजून घेऊ व त्याच्या बेसवर प्रॉब्लेम सॉल्व करू. तर चला बघूया आज इव्हॉपरेशन म्हणजे नेमकं काय. हा केमिकल इंडस्ट्रीमधला बेसिक कन्सेप्ट आहे. विदाऊट इव्हॉपरेशन केमिकल इंडस्ट्री ही चालू शकत नाही. बऱ्याचशा युनिट ऑपरेशन्समध्ये केमिकल इव्हॉपरेशन हे वापरलं जातं. आता इव्हॉपरेशन म्हणजे नेमकं काय? टू इव्हॉपरेट होणे. बघा एक एक्झाम्पल सांगतो. एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आणि त्याला गॅसवर ठेवलं आणि त्याला हिटिंग सप्लाय दिला. काय होईल? जसं जसं हीट ह्या पाण्याला मिळेल हे पाण्याचं बॉइलिंग पॉईंट वाढत जाईल आणि पाण्याचं बॉइलिंग पॉईंट जेव्हा 100 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचेल तिथे पाणी काय होईल? इव्हॉपरेट व्हायला स्टार्ट होईल. म्हणजे काय होईल? पाण्याचं इव्हॉपरेशन स्टार्ट होऊन पाण्याची लेवल कमी कमी होत जाईल, क्वांटिटी कमी कमी होत जाईल व पाणी इव्हॉपरेट होऊन उडून जाईल, नष्ट होऊन जाईल. थोड्या वेळाने मी जर का चेक केलं, ही प्रोसिजर अशीच ठेवली तर त्या भांड्यामध्ये पाण्याचा लेअर कमी होऊन शेवटी तो 0 होऊन जाईल. म्हणजे काय झालं? इथं पाण्याचं इव्हॉपरेशन झालं. पाणी काय झालं? लिक्विड स्टेटमधनं वेपर स्टेटमध्ये कन्वर्ट होऊन इव्हॉपरेट होऊन गेलं, निघून गेलं. आता हे जे भांडं आहे हे रिकामं एम्प्टी असलं. तर याचाच कन्सेप्टचा आधार घेऊन केमिकल इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचशा आपल्याला प्रोसेस कंडक्ट कराव्या लागतात. मग ते कशा करतात बघा. आपण एक त्याचं डिटेलमध्ये आज एक्झाम्पल बघणार आहोत आणि त्याचं मटेरियल बॅलन्स करायचं आहे आपल्याला. तर इव्हॉपरेशन काय? द युनिट ऑपरेशन इज यूज इन इंडस्ट्री for the concentration of weak liquor to produce a thick liquor by evaporation a portion of solvent. म्हणजे काय मित्रांनो? आपण या एक्झाम्पल कन्सिडर करू. ऊसाचा रस, शुगर केन ज्यूस. समजा आपण ऊसाचा रस घेतला. ऊसाचा रस हा पातळ असतो. ऊसाच्या रसामध्ये काय असतात? 2 कंटेंट असतात. म्हणजे ऊसाचा रस याला आपण वीक लिकर कन्सिडर करू. हा वीक आहे. पातळी म्हणजे काय झाला? हा वीक आहे. आता हा वीक लिकर म्हणजे हा जो सोल्युशन आहे हा कसा बनलेला आहे बघा. सोल्युशन म्हणजे काय असतं? हा कशाने बनतो? सोल्यूट प्लस सॉल्वंटने बनतो. मग हे पोझिशन कशी असते? लिक्विड स्टेटमध्ये असतं. सोल्यूट कोणत्या स्टेटमध्ये असतो? मोस्टली हा सॉलिड और लिक्विड स्टेटमध्ये असतो. हा लिक्विड पण असू शकतो, हा सॉलिड पण असतो. पण सोल्यूटचं जे असतं कॉन्सन्ट्रेशन ते हाय असतं. ते काय असतं? एकदम हाय. म्हणून हा सोल्यूट असतो. नंतर जो सॉल्वंट असतो हा मोस्टली लिक्विड स्टेटमध्ये असतो. आणि जनरली याचं एक्झाम्पल म्हणजे मोस्टली वॉटर किंवा अल्कोहोल असतं. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्वंट असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्वंट आपल्याला एक सोल्युशन मिळालं आणि हे जे सोल्युशन आहे इनिशियल स्टेजवर हे वीक आहे. वीक म्हणजे काय? सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हा जो सॉल्वंटचा पार्ट आहे वॉटर याला रिमूव्ह करायचं आहे, याला काढून टाकायचं आहे आणि सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे म्हणजे काय? साखर ज्यूस जो शुगर केन ज्यूस आहे त्याच्यामधनं पाणी काढून टाकलं तर आपल्याला काय मिळते खाली? शुगर. शुगर हे बेस्ट एक्झाम्पल आहे इव्हॉपरेशनचं. पाण्याचा जितका अंश बाहेर निघेल तितकी आपल्याला साखर, घट्ट साखर मिळत जाईल. ही डायरेक्ट साखर मिळणार नाही, पण ही काय होईल? वीक लिकरपासनं
आपलं थिक लिकर भेटल. म्हणजे काय कन्वर्ट केलं आपण, वीक लिकरमधनं थिक लिकर करणे याला इव्हॉपरेशन प्रोसेस म्हणतात. याच्यामध्ये पाणी हे इव्हॉपरेट होऊन जाणार, पाणी इव्हॉपरेट होऊन जाणार. तर मग बघा आता याचं आपण एक डायग्राम काढू, ब्लॉक डायग्राम, ज्याच्यावरून आपल्याला याचं मटेरियल बॅलन्स कळत. हे एक इव्हॉपरेटर. आता ह्या इव्हॉपरेटरला मी फीड देणार म्हणजे इनपुट देणार. ही साईड असते इनपुट साईड आणि इव्हॉपरेटरच्या बाहेर जे निघतं ती साईड असते आउटपुट साईड. मग आता इनपुटला काय येणार, म्हणजे जे मटेरियल आत येतं त्याला आपण इनपुट म्हणणार. मग इनपुट काय येतं, वीक लिकर येतं. काय येतं आहे, वीक लिकर येणार. मग वीक लिकर आल्याच्यानंतर याला आपण हीट करणार. याला काय करणार, हिटिंग करणार. मोस्टली केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण हिटिंग कशाने करतो, बाय स्टीम. स्टीमने काय करणार आपण, हे वीक लिकर हीट करणार. इतकं हीट करणार की त्या वीक लिकरमधलं जे सॉल्वंट आहे त्याचा बॉइलिंग पॉईंट अचीव करून त्याच्यातनं आपण काय करणार आहे, वॉटर बाहेर काढून टाकणार आहे. मग आता बाहेर काय निघणार आहे, आपल्याला दोन गोष्टी भेटणार आहे. पहिलं जे येणार आहे वॉटर इव्हॉपरेटेड, पाणी निघून जाणार. हे मोस्टली कोणत्या फॉर्ममध्ये, वेपर फॉर्ममध्ये पाणी निघून जाणार. आणि जे सेकंड्स भेटणार आहे आउटपुट ते आपलं कॉन्सन्ट्रेटेड लिकर म्हणजे घट्ट, कॉन्सन्ट्रेटेड लिकर म्हणजेच काय आपला, याला आपण थिक लिकरसुद्धा म्हणतो. याला काय म्हणतो आपण, थिक लिकर. म्हणजे काय केलं, वीक लिकरवरनं इव्हॉपरेशन सिस्टीम अप्लाय करून आपल्याला काय करायचं आहे, थिक लिकर करायचं आहे. आणि ह्या प्रोसेसमध्ये पाणी बाहेर काढून टाकायचं आहे, पाणी इव्हॉपरेट करून टाकायचं आहे. जितकं पाणी बाहेर निघेल तितकं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं वाढेल आणि आपल्याला डिझायर्ड प्रोडक्टकडं आपण अचीव होऊ शकतो. मग आता याचं काय करायचं, आपल्याला पहिली जी स्टेप असते मटेरियल बॅलन्समध्ये ती असते ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. आता ओव्हरऑल म्हणजे काय, पूर्ण मटेरियल बॅलन्स कन्सिडर करायचा, पूर्ण सिस्टीमवर मटेरियल बॅलन्स कन्सिडर करायचा. मग हा कसा काढतो आपण, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. म्हणजे इनपुट आहे जेवढं आत येणार तेवढंच बाहेर निघणार. मग आता इनपुट साईड कोणती आपली, इनपुट साईड आपली ही आहे. आणि या साईडमध्ये काय आपलं इनपुट, वीक लिकर. तर मग मी या साईडला लिहिणार वीक लिकर. हा फॉर्म्युला आहे मटेरियल बॅलन्सचा इव्हॉपरेशनसाठी. वीक लिकर इनपुट साईडला काय, वीक लिकर. मग मी वीक लिकर इकडं लिहिणार इज इक्वल टू आउटपुटला काय, आउटपुट 2 आहे. इनपुट एकच आहे, आउटपुट 2 आहे. आउटपुटमध्ये काय निघतं आहे, वॉटर इव्हॉपरेटेड, वॉटर इव्हॉपरेटेड प्लस अजून काय, थिक लिकर. हे काय, थिक लिकर. बघा आता या केसमध्ये आपण एक इनपुट आणि 2 आउटपुट कन्सिडर केले आणि हा फॉर्म्युला तयार केला. पण अजून एक फॉर्म्युला तयार होतो ज्याच्यामध्ये काय होतं की इव्हॉपरेशन चालू असताना बराच वेळेस प्रिसिपिटेट तयार होतं. म्हणजे काय होतं, वरती असं सॉलिड लेअर तयार होतो मटेरियलचा. जो सोल्यूट आहे त्याचा लेअर तयार होतो, त्याला आपण क्रिस्टल असं म्हणतो, क्रिस्टल प्रोडक्ट इफ एनी. हे ध्यानात ठेवा, हा जो थर्ड आउटपुट आहे हा दरवेळेस येईल अशी गॅरंटी नाही आहे. हा काही केसमध्येच तयार होणार आहे, म्हणून याला थर्ड आउटपुट
क्रिस्टल फॉर्ममध्ये तो पण कोणत्या कोणत्या केसला आहे आणि कोणत्या केसला नाही आहे. म्हणून ज्या केसला नाही आहे त्या केसमध्ये ओव्हरऑल मटेरियल बॅलन्सचा फॉर्म्युला काय होणार, वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस थिक लिकर, हा एक फॉर्म्युला होणार. आणि जर का क्रिस्टल तयार होत असेल, क्रिस्टल्स, इफ क्रिस्टल प्रोड्यूस, क्रिस्टल जर का तयार होत असेल तर मग फॉर्म्युला काय येईल आपला, वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस थिक लिकर प्लस क्रिस्टल प्रोड्यूस. म्हणजे क्रिस्टल जर का तयार झाले तर आपला वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस थिक लिकर प्लस क्रिस्टल प्रोड्यूस. आणि जर का क्रिस्टल तयार नाही झाले तर हा क्रिस्टल्स इथं काय होईल, 0 होऊन जाईल. मग आपला फॉर्म्युला तयार होतो, वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस थिक लिकर. तर हा झाला ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. याच्यानंतर आपण काय स्टेप घेत असतो, इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स, किंवा जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काय काय आहे कंटेंट त्याचा मटेरियल बॅलन्स. म्हणजे काय, एक असतो सॉलिड आणि एक असतो लिक्विड. सॉलिड म्हणजे काय येणार मग, सोल्यूट. म्हणजे मग मटेरियल बॅलन्स कोणाचं करायचं आता, मटेरियल बॅलन्स ऑफ सोल्यूट. जनरली हे काय असतं आपलं, सॉलिड. हे काय, सॉलिड. मग आता बघा सॉलिड कुठं कुठं आहे इक्वेशनमध्ये, बघा सॉलिड कुठं कुठं राहणार, सॉलिड वीक लिकरमध्ये राहणार आहे ना, कारण की मुळात इथूनच येतं आहे. म्हणजे सॉलिड इथं आहे. नंतर सॉलिड कुठं आहे, सॉलिड थिक लिकरमध्ये. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे थिक लिकर आहे. म्हणजे सॉलिड इनपुटला आहे, सॉलिड आउटपुटला पण आहे. प्लस जर का क्रिस्टल असले तर ते क्रिस्टलमध्ये पण आहे. आलं का लक्षात. तर मग सॉलिडचा मटेरियल बॅलन्स कसा होणार आता या केसमध्ये मी फक्त क्रिस्टल 0 कन्सिडर करतो. क्रिस्टल 0 कन्सिडर करून आपण फॉर्म्युला तयार करू. म्हणजे इनपुट इज इक्वल टू आउटपुट. सॉलिड इन वीक लिकर इज इक्वल टू सॉलिड इन थिक लिकर. क्रिस्टलला मी इथं 0 कन्सिडर केलेलं आहे. सॉलिड इन वीक लिकर इज इक्वल टू सॉलिड इन थिक लिकर. हा झाला सॉलिडचा मटेरियल बॅलन्स. आता कोणाचा बॅलन्स करायचा आपल्याला, लिक्विडचा. मटेरियल बॅलन्स ऑफ वॉटर. लिक्विड म्हणजे वॉटर म्हणजेच सॉल्वंट. आता पाणी कुठं कुठं राहणार, पाणी इनपुटमध्ये म्हणजे ते राहणार साहजिकच, इनपुटला येणार म्हणजे ते वॉटर इन वीक लिकर. फॉर्म्युला येणार मग वॉटर इन वीक लिकर, वॉटर इन वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इन वीक लिकर इज इक्वल टू वॉटर कुठं आहे, वॉटर इव्हॉपरेटेड. जे पाणी इव्हॉपरेट झालं, इथं पाणी आहे म्हणून इथं बॅलन्स होणार. प्लस पाणी कुठं आहे अजून, थिक लिकरमध्ये पण पाणी राहणार. थिक लिकर. तर बघा ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स काय सांगतं, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुटमध्ये काय, वीक लिकर, म्हणजे ओव्हरऑल मटेरियल बॅलन्सचा वीक लिकर इज इक्वल टू आउटपुटमध्ये काय, वॉटर इव्हॉपरेटेड प्लस कॉन्सन्ट्रेटेड लिकर, वॉटर इव्हॉपरेटेड प्लस थिक लिकर. क्रिस्टल जर का असन तर क्रिस्टलच्या हिशोबाने वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस कॉन्सन्ट्रेटेड लिकर
प्लस क्रिस्टल प्रोडक्ट, आणि जर का क्रिस्टल नसलं तर क्रिस्टल 0 कन्सिडर करू या केसमध्ये. मग मटेरियल बॅलन्स कसं काढणार? सॉलिड कुठं आहे? सॉलिड इन वीक लिकर, इनपुटला आहे सॉलिड, इज इक्वल टू सॉलिड इन थिक लिकर. वॉटर इव्हॉपरेटेडमध्ये नुसतं पाण्याचे वेपर्स राहणार, सॉलिड इथं नसणार, इथं सॉलिड 0 राहणार, आणि पूर्ण सॉलिड कुठं येणार? थिक लिकरमध्ये. मटेरियल बॅलन्स ऑफ वॉटर सॉल्वंट, वॉटर इन वीक लिकर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड प्लस वॉटर इन थिक लिकर. हे झालं इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स, हे झालं ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. तर चला एक एक्झाम्पल बघू आपण याच्यावर, ह्या पेसवर कसा इव्हॉपरेशनचं मटेरियल बॅलन्स करता येईल. बघा एक एक्झाम्पल आहे. अ सिंगल इफेक्ट इव्हॉपरेटर इज फीड विथ 10,000 kg पर आवर ऑफ वीक लिकर. एक सिंगल इफेक्ट आहे, इथं इव्हॉपरेटर किती आहे? एकच वापरलं आपण. इंडस्ट्रीमध्ये सिंगल इफेक्ट वापरू शकतो, नाहीतर मल्टिपल इफेक्ट इव्हॉपरेटर सिस्टीम, असे 2 प्रकार आहे. तर याच्या केसमध्ये आपला सिंगल इफेक्टच आहे. तर मग काय? अ सिंगल इफेक्ट इव्हॉपरेटर इज फीड विथ 10,000 kg पर आवर ऑफ वीक लिकर. त्याचा रेट किती आहे इनपुटचा? 10,000 kg पर आवरनी वीक लिकर इव्हॉपरेटरमध्ये आत येतं. आता या वीक लिकरमध्ये काय काय सांगितलं त्यांनी? कंटेनिंग 15% कॉस्टिक बाय वेट पर्सेंट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये किती आहे? 15% काय त्या वीक लिकरमध्ये कॉस्टिक आहे. समजा 100 किलो असेल वीक लिकर, तर त्याच्यामध्ये 15 किलो काय तुमचा कॉस्टिक आहे. अँड इज कॉन्सन्ट्रेटेड टू गेट अ थिक लिकर कंटेनिंग 40% बाय वेट कॉस्टिक. म्हणजे जेव्हा आपण ही सिस्टीम इव्हॉपरेशनमधनं पास करू, तर हे कॉन्सन्ट्रेशन काय होणार? ॲटोमॅटिकली वाढणार. म्हणजे आपल्याला कॉस्टिकचं कॉन्सन्ट्रेशन काय करायचं आहे? 15%वरनं 40% बाय वेट नेणार आहे. मग त्यांनी प्रश्न विचारला, कॅल्क्युलेट kg ऑफ वॉटर इव्हॉपरेटेड अँड kg ऑफ थिक लिकर ऑप्टेन. म्हणजे आपल्याला किती किलो पाणी त्या इव्हॉपरेटरमधनं बाहेर निघेल आणि किती किलो पर आवर ऑफ थिक लिकर मिळेल. असा हा सिम्पल प्रॉब्लेम आहे. बघूया कसं सॉल्व होतो. सगळ्यात पहिले बेसिस हा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. बेसिस जो मेन कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तर बेसिस आपला काय? 10,000 kg ऑफ वीक लिकर. सगळ्यात पहिले हमेशा बेसिस लिहायचं. बेसिस झाल्याच्या नंतर दुसरी स्टेप असती ती ब्लॉक डायग्रामची. मग या प्रॉब्लेमच्या रिलेटेड ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायचा. आता इव्हॉपरेटर आहे म्हटलं तर या ब्लॉकमध्ये आपण इव्हॉपरेटर दाखवू. या इव्हॉपरेटरला काय आहे? इनपुट आहे. इनपुट म्हणजे काय आपलं? वीक लिकर आहे. वीक लिकर याचा रेट किती दिलेला आहे? 10,000 kg पर आवर. 10,000 kg पर आवर ऑफ वीक लिकर आहे. या वीक लिकरमध्ये कॉस्टिकचं पर्सेंटेज किती आहे? 15%. 15% काय आहे? NaOH. इथं लिहून घ्यायचं जेणेकरून याच्यात काय काय आपल्याला कळतं. नंतर बाय वेट अँड इट इज टू कॉन्सन्ट्रेट अ थिक लिकर. म्हणजे याच्यातनं काय भेटणार आहे? बॉटममधनं थिक लिकर येतं. थिक लिकर कन्सिडर करायचं. इथं काय कॉस्टिक किती आहे? 40% NaOH आहे. म्हणजे उरलेलं काय आहे? पाणी आहे. आणि याच्यातनं टॉपमधनं हमेशा काय येणार? वॉटर इव्हॉपरेटेड. वॉटर इव्हॉपरेटेड. हा आपला बेसिक स्ट्रक्चर तयार झालं इव्हॉपरेटरचं, ज्याच्यामध्ये आपल्याला याच्या बेसवर प्रॉब्लेम सॉल्व करायचं आहे. मग आता यांनी आपल्याला विचारलं kg ऑफ वॉटर इव्हॉपरेटेड अँड kg ऑफ थिक लिकर ऑप्टेन. म्हणजे kg ऑफ वॉटर इव्हॉपरेटेड अँड kg ऑफ थिक लिकर ऑप्टेन. तर आता मला हे माहीत नाही, म्हणून मी लेटस कन्सिडर याला
एक्स के जी पर आवरनी बाहेर निघतं आणि हे वाय के जी पर आवरनी बाहेर इव्हॉपरेटरमधनं बाहेर येणार असं मी कन्सिडर करतो. लेट एक्स बी के जी पर आवर ऑफ water evaporated and YB kg per hour of thick liquor obtained. मी यांना कन्सिडर करतो की हे एक्स आणि हे वाय आहे. तर त्या बेसवर आता आपण ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स पहिला जो आहे आपला ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स कन्सिडर करू. पहिला फॉर्म्युला ओव्हरऑल मटेरियल बॅलन्स. ओव्हरऑल मटेरियल बॅलन्समध्ये काय इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुटमध्ये काय वीक लिकर के जी पर आवर ऑफ वीक लिकर इज इक्वल टू आउटपुटमध्ये काय आउटपुट दोन आहे, एक वॉटर इव्हॉपरेटेड आणि थिक लिकर. के जी पर आवर ऑफ वॉटर इव्हॉपरेटेड प्लस के जी पर आवर ऑफ थिक लिकर. मग आता के जी पर आवर ऑफ वीक लिकर किती आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 10,000 के जी पर आवर. त्याची जी क्वांटिटी आहे ती कन्सिडर करायची. के जी पर आवर ऑफ कन्सिडर करून ती क्वांटिटी इकडे लिहा लेफ्ट हँड साईडला 10,000 के जी पर आवर इज इक्वल टू वॉटर इव्हॉपरेटेड किती आहे एक्स कन्सिडर केलं मग याला एक्स लिहा प्लस थिक लिकर काय कन्सिडर केलं वाय केलं. हे झालं इक्वेशन 1. तर आपल्याला काय करायचं आहे लेफ्ट हँड साईड माहिती आता राईट हँड साईड काढायचे आहेत एक्स आणि वायच्या किंमत काढायच्या आहे. तर सगळ्यात पहिले मग आता ओव्हरऑल झाल्याच्या नंतर आपण काय करतो इंडिव्हिज्युअल मटेरियल बॅलन्स करतो. आता इंडिव्हिज्युअलमध्ये काय येतं इंडिव्हिज्युअलमध्ये NaOH आहे. मग आता NaOHचं आपण काय करू मटेरियल बॅलन्स करू. मटेरियल बॅलन्स ऑफ NaOH. मग आता बघा NaOH कुठं आहे NaOH फीडमध्ये आहे आणि NaOH थिक लिकरमध्ये आहे. NaOH वॉटर इव्हॉपरेटेडमध्ये नाही आहे. मग NaOHचं मटेरियल बॅलन्स काय होणार NaOH इन वीक लिकर इज इक्वल टू NaOH इन थिक लिकर. NaOH इन वीक लिकर इज इक्वल टू NaOH इन थिक लिकर. तर बघा NaOH इन वीक लिकर. वीक लिकर म्हणजे किती NaOH याच्यामध्ये NaOH वीक लिकरमध्ये 15% आहे. 15% म्हणजे 15 डिवायडेड बाय 100%. कसं करणार आपण 15 डिवायडेड बाय 100 मग ती झाली किंमत 1.5. कशामध्ये आहे वीक लिकरमध्ये. वीक लिकरची क्वांटिटी किती आहे 10,000 म्हणजे इंटू 10,000 इज इक्वल टू NaOH इन थिक लिकर. थिक लिकरमध्ये किती आहे 40 म्हणजे काय 40 डिवायडेड बाय 100 म्हणजे 0.4 इंटू कशामध्ये येतो थिक लिकरमध्ये. थिक लिकरची क्वांटिटी माहिती आहे का सध्या नाही पण आपण काय कन्सिडर केली वाय म्हणून याला आपण वाय कन्सिडर करणार. मग आता याच्यामध्ये अननोन फक्त वाय आहे. मग आता इथे सिम्पल कॅल्क्युलेटरवरनं सॉल्व केलं तर आपल्याला वायची जी किंमत मिळणार आहे ती 3750 के जी पर आवर. हे काय भेटलं
kg/h. वायची किंमत आपल्याला किती भेटली? 3750. आता आपण काय करणार आहे? वॉटरचं मटेरियल बॅलन्स करणार आहे. मग वॉटरचं मटेरियल बॅलन्स करण्यासाठी आता मटेरियल बॅलन्स ऑफ वॉटर. आता आपल्याला वॉटरची किंमत काढायची. पण मग आता मला इक्वेशन 1 माहिती आहे. फ्रॉम इक्वेशन 1 काय 10,000 इज इक्वल टू एक्स प्लस वाय आहे. 10,000 इज इक्वल टू एक्स प्लस वाय आहे. मग 10,000मधनं एक्सची किंमत माहीत नाही, तसंच वायची किंमत आत्ता आपण काढली, ती आहे 3750 kg. मग आता या बेसवर आता आपण याला सॉल्व करू. याच्यामध्ये एकच अननोन आहे, म्हणजे एक्स इज इक्वल टू काय होणार? 10,000 मायनस 3750 आणि देअरफॉर एक्सची किंमत येणार आपली 6250 kg/h. म्हणजे याच्यावरनं आपल्याला असं लिहिता येईल की वॉटर इव्हॉपरेटेड किती आहे? वॉटर इव्हॉपरेटेड ही क्वांटिटी 6250 kg/h आणि थिक लिकर ऑप्टेन इज इक्वल टू किती आहे? 3750 kg/h. बघा, क्रॉस चेक करून बघा. याची किंमत लेफ्ट हँड साईडची किती येते? 10,000 येते का? 0 0 0 10 कॅरी 1 10 कॅरी 1 आणि 10. बघा, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आहे. म्हणजे माझं आन्सर जस्टिफाय झालं या बेसवर की आन्सर बरोबर आहे. होप गाईज तुम्हाला हे समजलं असेल. असंच आपण पुढे अजूनही ऑपरेशनचे प्रॉब्लेम्स बघूया. तर माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला फर्दर नोटिफिकेशन डायरेक्ट मिळेल. थँक्यू फ्रेंड.